व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आजचं सेशन आपण थोडंसं काल जिकडे संपवलं होतं तिथूनच सुरू करणार आहे. या सगळ्या ट्रबल टाइम्समध्ये स्वतःची मनस्थिती स्थिर ठेवणं, या सगळ्या आलेल्या प्रसंगाला फेस करणं हे खूप जोखमीचं आहे आपल्या सगळ्यांवरती आणि अवघड आहे. कारण बाहेर काहीच असं घडत नाहीये जे आपल्याला दिलासा देईल, जे आपल्याला स्थिरावेल. आणि जवळजवळ वर्षापेक्षा जास्त होऊन गेलेलं आहे की आपण सगळे ह्या अवस्थेमध्ये अडकलेलो आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये एक स्पिरिच्युअल एव्होल्युशन ही काय, आता मी हे त्या दिवशी टाटाच्या ह्याच्यामध्ये पण माझं लेक्चर झालं, तिथेही मी हेच सांगितलं की प्रोबेबली हे सगळं शिकणं, ही सगळी एनर्जी सायकोलॉजी शिकणं, हे सगळं स्पिरिच्युअल एव्होल्युशन समजून घेणं हे आता लक्झरीची गोष्ट नाही राहिलेली. ही प्रोबेबली आज गरजेची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांकरता. तरच आपण ह्या सगळ्या त्रासातनं, हे जे आपल्यावरती संकट आहे सगळं, याच्यातनं आपण बाहेर पडू शकू. कारण मानसिकरित्या स्थिर राहिलो तर बाकीचं सगळं मॅनेज करता येणार आहे. ज्यावेळेला हे सगळं संपेल त्यानंतर जी काही फायनान्शियल क्रायसिस घडलेले आहेत, जो आघात आपल्यावरती इतका डीप घडलेला आहे, कितीतरी लोकांच्या घरात ट्रॅजेडीज घडलेल्या आहेत, या सगळ्यातनं परत उभं राहण्याकरता जी ताकद आपल्याला हवी आहे ही या सगळ्या अंडरस्टँडिंग मधूनच येणार आहे. सो काल आपण जिकडे मी काल कॉमेंट्स पण ज्यावेळेला वाचत होते, ज्यावेळेला सरांनी एक इन्साइट सांगितली सगळ्यांनाच की मी म्हणजे माझा विचार नाहीये, हे कळलं जरी ना आपल्याला तरी ही गोष्ट इतकी सुकून देणारी आहे. ही अंडरस्टँडिंग ज्या वेळेला आपल्या सिस्टीम मध्ये घर करेल. लिपसिंक चेक करा जरा. कॅन एनीबडी कमेंट? सर माझ्या डिव्हाइस वरती बरोबर आहे. माझ्या डिव्हाइसवर देर इज नो इश्यू विथ माय डिव्हाइस. माय डिव्हाइस हॅज परफेक्ट लिप सिंकिंग. इट्स ओके. What do we do? We log out and log in again? So, should we log out and log in again? Okay, then the best is, जर कारण लॉग आउट करून लॉग इन होणं इज गोइंग टू टेक टाइम, द बेस्ट इज क्लोज युअर आईज अँड जस्ट लिसन टू व्हॉट आय एम सेइंग. ओके, सो तुम्हाला मग तो प्रॉब्लेम येणार नाही की व्हिडिओ पुढे चाललाय आणि ऑडिओ नंतर येतोय. ओके, सो लेट्स जस्ट डू दिस. जस्ट क्लोज युअर आईज अँड जस्ट लिसन टू व्हॉट आय एम सेइंग. कारण आज आपण टॅपिंग करणार नाहीये. वी आर गोइंग टू डू होपोनोपोनो. सो आय एम जस्ट गोइंग टू गिव्ह यू इन्स्ट्रक्शन्स. वी कॅन डू इट अलॉंग विथ दॅट. ओके, येस. सो ज्यांच्याकडे मिसमॅच होत आहे, close your eyes and just listen to what I am trying to say. Okay, so I will continue and let's see how it goes ahead. Okay, so हा जो थॉट आहे की मी म्हणजे माझे विचार नाही आहे, हे इतकं लिबरेटिंग आहे, इतका रकस माइंड क्रिएट करतं ज्या वेळेला काहीही प्रॉब्लेम क्रिएट होतो. आपण इतक्या गोष्टी सफर करतो ना आयुष्यात, ज्या प्रॅक्टिकली कधीच घडलेल्या नसतात किंवा ज्या प्रॅक्टिकली कधी घडणार पण नाहीयेत, पण आपलं मन या गोष्टींना इतकं एक्झॅजरेट करतं. सो जर आपण कोण आहे, ती जी काही आपल्या असण्याची अंतिम अवस्था आहे, त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं, एक अशी अवस्था की जिथे कुठलीही गोष्ट आपला तो आनंद, आपली ती स्थिरता,
आपली ती स्टेबिलिटी हलवत नाही याची आस असणं हे प्रत्येकाला हवीशी वाटणारी अवस्था आहे. इट इज सो एम्पॉवरिंग की अशी एक कल्पना करा ना अशा अवस्थेची की बाहेरच्या लेवलला काहीही घडलं तरी जस्ट नथिंग शेक्स युअर ब्लिस, जस्ट नथिंग शेक्स युअर हॅपीनेस. असं ज्या वेळेला सो ह्या गोष्टीची आस वाटणं खूप स्वाभाविक आहे. सो आपण जे काही लास्ट इयर पण सरांनी इतके सुंदर सेशन्स घेतले त्या ह्याच्यातनं आपल्याला आपण असण्याची अनुभूती प्रॅक्टिकली सरांनी करवून दिली आपल्याला. सो ती एक अल्टिमेट रियालिटी आहे. सो आपल्याला टेक्निकली इंटलेक्च्युअली कुठेतरी हे माहिती आहे की आपण हे शरीर आणि हे मन नाही आहे, तर आपण काय आहे, आपण तो अनचेंजिंग कॉन्स्टंट कॉन्शियसनेस आहे जो प्रत्येकाच्यात आहे. ज्या गोष्टीनं स्वरूप धारण केलेलं आहे त्यातही आहे आणि जी गोष्ट आणि जी एनर्जी आहे जी स्वरूप धारण केलेलं नाहीये पण आहे, सर्वत्र आहे, जी स्पेस आहे, जी एअर आहे, जी एनर्जी आहे, या कॉन्शियसनेस मध्ये या असण्यामध्ये पण तोच कॉन्शियसनेस आहे. सो आपण काय प्रत्येक गोष्ट इन रियालिटी तीच आहे, पण आपण अनुभव करण्याकरता या बॅकग्राऊंडच्या पाठीमागे फोरग्राऊंडला आपल्याला एक शरीर दिलेलं आहे, एक मन दिलेलं आहे. सो होतं काय, सगळं थैमान या मनात आणि शरीरातच सुरू असतं की आपण त्या स्थिर अवस्थेला कधी स्पर्शच करू शकत नाही. आपण काय करतो, आपला अट्टाहास असतो इमिजिएटली टू जम्प हिअर, पण फोरग्राऊंड वरती जे माकडासारखं अनट्रेन्ड माइंड आहे, जे वाईल्ड आहे, त्याला टेम केलेलं नाहीये, ते इतकं उद्रेक माजवतं की त्याच्या पलीकडेच आपल्याला जाता येत नाही. सो आज आपण पहिली स्टेप शिकणार आहे टू एक्सपिरियन्स दिस लिबरेशन. फर्स्ट स्टेप, कारण 100 किलोचं वजन जर उचलायचं असेल तर आधी 10 किलोचं तरी पेललं पाहिजे. म्हणून जगामध्ये जर बघाल तर हजारो अशी माणसं असतात किंवा आपली पण अशीच गत असते. थिअरी सगळ्यांना माहितीये, प्रॅक्टिकॅलिटी जेव्हा आयुष्याची समोर येते त्यावेळेला हे सगळं गायब होतं. ज्या वेळेला अवघड परिस्थिती येते, लेक्चर द्यायला, लोकांना सांगायला हे खूप भारी वाटतं, थिओरॉटिकली हे सगळं पटतं, पण प्रॅक्टिकली ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला नाही आपण त्या अवस्थेत राहू शकत. म्हणून स्टेप 1 हळूहळू जाऊया. अट्टाहासा इथं पोचायचा, पण आधी तिथं पोचण्यापर्यंत जे सगळं कोटिंग आहे ना ते तर क्लिअर केलं पाहिजे की नाही आपण. सो वी आर that consciousness, that energy, that ultimate reality that is using the body and the mind. We are not that. आपला प्रॉब्लेम कुठे येतो, ज्या वेळेला हे आयडेंटिफिकेशन असं चिकटतं. माझ्या बरोबर असं का होतंय, मला का वाईट वाटतंय, मला का बरं वाटत नाहीये, ते मला होत नाहीये, ते माझ्या मनाला होतंय. हा अवेअरनेस, ही शिफ्ट जी आहे, सी आपण आयुष्य समजून घेतोय. आज पण आपण हे जे बोलतोय हे सगळं आपण या मनाच्या, इंटलेक्टच्या, शरीराच्या माध्यमातूनच समजून घेतोय ना. सो त्याचं इंटरफिअरन्स हा चुकीचा नाही आहे, त्याचा इंटरफिअरन्स असणार आहे, पण होतं काय, आपण त्याच्याच इंटरफिअरन्स मध्ये अडकतो, त्याच्या पलीकडे जाताच येत नाही. सो द फर्स्ट स्टेप टुडे दॅट वी हॅव टू अंडरस्टँड अँड प्रॅक्टिस. काही लोकांना हे एक इन्साइट म्हणून येतं, हे एक रिअलायझेशन म्हणून येतं, पण काही लोकांना ही अंडरस्टँडिंग प्रॅक्टिस करावी लागते. मनामध्ये ज्या वेळेला एखादा वाईट प्रसंग घडतो त्यावेळेला मनामध्ये, आपल्या इंटेलेक्टमध्ये जे अनालिसिस घडतं की असं का घडलं असेल, काही चुकलं का इन द प्रोसेस, मग याच्या पुढचं आयुष्य कसं होणार, असं हे चुकीचं नाही आहे. कारण ही एबिलिटी जर आपल्याकडे नसेल तर आपण चुकांमधनं शिकणार कसं.
आपण फ्युचरचं प्लॅनिंग करणार कसं? प्रॉब्लेम कुठे येतो की येस, आपण त्या चुकांमधनं शिकलोय, त्याच्यातून जो धडा घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला आहे, पण त्या उपर याचं काहीही काम नसताना हे विचार, पास्टच्या घटना सतत येऊन, फ्युचरच्या इन्सिक्युरिटीज येऊन सतत आपली जी स्थिर अवस्था, अस्थिरच असते ऍक्च्युअली ती, पण ती आणखीन बिघडवतात. आणि मग सगळा दंगा सुरू होतो की मला असं का होतंय. मला हे कळलं पाहिजे, त्या इंटेलेक्टला, त्या ऐकणाऱ्याला हे जर कळलं की हे मला होत नाहीये, हे माझ्या मनाला होतंय, तर आपल्यामध्ये दिस इज फर्स्ट स्टेप. कारण मनाचं काम आहे, तो ट्रॅजेडी खेचून आणणार आहे, तो मिझरी खेचून आणणार आहे की आता कसं. ह्यालाच आपण काय करतो, त्या मनाला भांडतो, असं नाही व्हायला पाहिजे, मला असं नाही वाटलं पाहिजे, त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण इन रियालिटी काय केलं पाहिजे, त्याच्यात इंडल्ज न होता त्याला काउंटर करणारा जो आपल्या असण्याचा मेकॅनिझम आहे तिथं शिफ्ट होता आलं पाहिजे. की हा सगळा दंगा चाललाय फोरग्राऊंडला, मी बॅकग्राऊंडला आहे, बऱ्याच वेळेला ऑब्झर्वर हा शब्द खूप फसवतो. मी खूप वर्ष या शब्दाशी भांडलेली आहे, कारण ऑब्झर्वर म्हटलं की मी काहीतरी ऑब्झर्व करायचंय. अरे मग असं होतंय का माझ्याबरोबर, मग माझ्या मनामध्ये असं झालं का, हे वाईट झालं, हे आत्ता नको होतं व्हायला, हे निरर्थक चाललेलं आहे बरं का. ऑब्झर्वर असं वाटतं की काहीतरी क्रिया करायची. हा शब्द खूप फसवा आहे. शब्द ऍक्च्युली काय असला पाहिजे, असणं, हॅपनिंग, इजनेस. वी आर ऍक्च्युली दॅट इजनेस, असणं विदाउट जजमेंट. ती पलीकडची अवस्था. आज तिकडे जायचं नाहीये. आज फर्स्ट स्टेप काय, तिकडे पलीकडे जायचा, हे तो सर नेतील आपल्याला तिकडे, त्याचं तयारी आपण आज करतोय. फर्स्ट स्टेप काय आहे, ज्या वेळेला माझ्या आतमध्ये त्रस्त विचार येतात, मला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत, माझ्या मनामध्ये सतत अस्वस्थता निर्माण होत असते, फर्स्ट स्टेप मला हे कळलं पाहिजे की ही गोष्ट मला काही शिकवतीये का. येस, याच्यातनं जे काही शिकायचं आहे, जो काही अनालिसिस करायचा आहे तो केलेला आहे. येस, आता ह्याचं काही काम आहे का, नाही. मग हा विचार माझा आहे का, नाही. माझा म्हणजे मी शरीराकडे जरी म्हटलं तरी ते शरीर नाही, somebody that is using the body. हा विचार माझा नाही आहे. हा विचार मी जे मेकॅनिझम वापरतीये, मन, त्याचा आहे, त्याची प्रवृत्ती आहे दुःखाचे विचार एकत्र करण्याची. डिस्टिंक्शन क्रिएट झालं, एक सेपरेशन क्रिएट झालं. मग आता हा अवेअरनेस जेव्हा मला क्रिएट होईल, आता कुठेतरी माझा फोकस शिफ्ट होऊ शकतो. मग हे मन जे सतत त्रास क्रिएट करतंय, मी त्याच्याबरोबर जायचंय का, नाही. मला कुठे फोकस करायचंय, ते चालू दे, त्याचे माकडचाळे चालू आहेत. मी त्याच्याबरोबर का माकडासारख्या उड्या मारायला पाहिजे, गरज नाहीये. माझा फोकस शिफ्ट होतो, माझं अंडरस्टँडिंग शिफ्ट होतं. स्टेप 1. आईचं ज्या वेळेला हे सगळं घडलं, मला वाईट नाही वाटलं का, वाटलं. कितीतरी दिवस तिचे विचार येत होते, तिची आठवण येत होती, अजूनही येते. माइंड विल ब्रिंग एव्हरीथिंग की अकाली गेली, काही कारण नसताना असं झालं, हेल्दी होती, अजून 20 वर्ष आरामात जगली असती. पण हे अवेअरनेस आला पाहिजे की हे माइंडचं काम आहे, तो हे करणार आहे, त्या पलीकडे जायचंय. सो पलीकडे स्टेप 1 ला नाही जाऊ शकत, पण स्टेप 1 ला हे कळू तरी देत. कितीतरी लोक, आज मी बोलते इतक्या लोकांची, मला खरंच खूप वाईट वाटतं. आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझीच अशी दयनीय अवस्था आहे, तुमचीच अशी दयनीय अवस्था नाहीये. आज हजारो लाखो माणसं इतक्या वाईट मनस्थितीतनं चाललेत.
कोणाचं तरी कोणीतरी दगावलेलं आहे, कुणाच्या आयुष्यात फायनान्शियल क्रंचेस आहेत, कुणाच्या आयुष्यामध्ये अजून काही गोष्टी घडतायत, काही अडकलेले आहेत. यू नॉट अलोन फेसिंग दिस, बट यू कॅन बी द अलोन इव्हॉल्विंग थ्रू दिस. तुम्ही ठरवायचंय की सफर करायचं का इव्हॉल्व्ह व्हायचं. मला काल पण कोणाचा तरी फोन आला, त्या मॅडमचे वडील एक्सपायर झाले अँड तिने ज्या वेळेला आईचं सेशन ऐकलं, ज्यावेळेला आय एक्सप्लेन हाऊ विल यू सी समथिंग लाईक दिस अँड हाऊ विल यू कम आउट ऑफ इट, तर ती मला म्हणली मी खूप स्थिरावले, पण माझी आई माझा भाऊ ज्या अवस्थेत आहेत त्यांना बघून मला खूप गिल्टी वाटतं की अरे म्हणजे मी काय अमनुष्य अवस्थेला वगैरे जातीये का. कॅन आय बी सो सेल्फिश की मी वडिलांचं दुःख सोडून मी आनंदाकडे जाते. हे मन आहे, मनाचं काम आहे त्याच्या, कारण त्याला अनादी काळापासून ट्रेनिंगच ते मिळालेलं आहे. इट विल ऑलवेज ब्रिंग एव्हरीथिंग बॅड. त्याला सवय आहे की सगळं असं चुकी. लोकांना छंद असतो की नाही कॉइन्स एकत्र करायचा, स्टॅम्प्स एकत्र करायचा, फोटोग्राफ्स एकत्र करायचा, तसं मनाला छंद आहे. तो ट्रॅजेडी मिझरी एकत्र करणार आहे. तुम्ही त्याच्या पलीकडे आहात. आता त्या ट्रॅजेडी मिझरीमध्ये अडकायचं का त्याच्या पलीकडे शिफ्ट व्हायचं. दिस इज स्टेप 1 दॅट विल हेल्प यू टू बी फ्री. कारण ज्या वेळेला हे कळतं ना, एक असा सुकून आहे आतमध्ये की ठीक आहे त्रास होतोय, वाईट काहीतरी घडलेलं आहे, पण माझ्या आतमध्ये असं काहीतरी आहे किंवा मी एक अशा अवस्थेला आहे की जी स्थिर आहे. हे सरकणार आहे, पण माझं असणं, माझा एसेन्स स्थिर आहे. आणि आज या अंडरस्टँडिंगची, या प्रॅक्टिसची आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. सेशन केल्यानंतर, सेशन करेपर्यंत छान वाटतं, कुणीतरी काहीतरी बोलतं आणि इमिजिएट आपली हे होते. कळलं पाहिजे कोण दंगा करताय, माइंड करताय, करू दे. हा अवेअरनेस, आणि मी हे ऑब्झर्व केलेलं आहे की ज्या वेळेला हा अवेअरनेस क्रिएट होतो ना, आपला दंगा असतो काहीतरी सरफेसला आणि एक आतून आवाज क्रिएट होतो, एक अवेअरनेस क्रिएट होतो की अरे हे काय चाललंय, हे माइंड का, वाय आर यू गेटिंग एन्टँगल्ड इन द माइंड, दिस इज द माइंड. इमिजिएटली आपण रिॲक्ट करायच्या ऐवजी रिस्पॉन्ड करायला लागतो. हे घडतं. यू कॅन चूज की रिॲक्ट करायचं का रिस्पॉन्ड करायचं. रिॲक्ट म्हणजे आपण असं वैतागून कसं तरी ते काम संपवायचंय, कसं तरी करायचंय. रिस्पॉन्स, ही परिस्थिती आलेली आहे, कॅन आय डू समथिंग बेटर. येस, यू हॅव अ चॉईस. पण हा फोकस पहिला शिफ्ट झाला पाहिजे. हे स्टेप 1 ला, कारण त्या लेवलला बोलतोय आज आपण. सो पहिलं या त्रास देणाऱ्या मनाला ट्रेनिंग देऊया थोडंसं, आणि त्याच्यापासून जरासं बाजूला येऊया. त्याच्यात अडकत गेलात, ते जे काही कलेक्शन आहे त्याच्याकडे इन्फॉर्मेशनचं, हे चुकीचं आहे असं नाही आहे. हे इन्फॉर्मेशन, ही जे नेगेटिव्ह थॉट्स आहेत, फ्युचरची इन्सिक्युरिटी, कितीतरी वेळेला काही ऍक्शन्स घडतात ना आपल्याकडनं त्याच्यासाठी. आज फ्युचरच्या इन्सिक्युरिटी नसेल आपल्याला, किती लोकांनी सेव्हिंग्स केले असते, किती लोकांनी राईट डिसिजन घेतले असते. उद्या परीक्षा आहे आणि आज भीती वाटली नसती तर किती लोकांनी अभ्यास केला असता. सो समटाइम्स इट इज अ किक स्टार्ट. पण ज्या वेळेला ते हावी होतं आपल्यावरती, त्यावेळेला तरी आपल्याला हे कळलं पाहिजे की आज याची गरज नाहीये. देयर इज अ डिस्टन्स. मग हा सगळा अवेअरनेस जेव्हा क्रिएट होतो, मग हे सगळे टेक्निक्स कशाला वापरायचे, मग टॅपिंग का करायचं, मग हेवनिंग का करायचं, हो पोनो पोनो का करायचं. का करायचं याचं एकच कारण आहे की आपण जरी तो कधी न बदलणारा, तो स्थिर, तो कॉन्शियसनेस असलो तरी आज आपण ते सगळं अनुभवतोय एका शरीराच्या आणि मनाच्या माध्यमातून. आणि ह्या शरीरावरती आणि मनावरती काही कोटिंग्स आहेत, संस्कार आहेत, काही प्रवृत्ती आहेत त्याच्या. हे टेक्निक्स आपल्याला मदत करतात त्या कोटिंग्सला क्लीन करण्यासाठी. तुमच्यामध्ये खूप ताकद आहे आणि तुम्ही कुठेतरी चाललेले आहात आणि तुमच्या गाडीचं
अगदी मोडकी गाडी आहे, ती मोडणारच आहे, अशा अवस्थेतली गाडी आहे, त्याचं आयुष्यात कधी सर्व्हिसिंग केलेलं नाहीये. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्वतःची खूप निगा राखता, काळजी घेता, पण ती गाडी म्हणजे अगदीच चालू होते म्हणून ती चालू आहे. अशा अवस्थेत तुमची जर्नी, तुम्ही खूप भारी आहात म्हणून जर्नी व्यवस्थित होईल का? नाही. In the same way, you know that you are, now you have understood, at least intellectually you have understood. Why ma'am collect only negative thoughts? We collect positive also, but troubles us is negative. असं आहे का की आपण पॉझिटिव्ह थॉट्स कलेक्ट करत नाही? जुन्या चांगल्या आठवणी नाही आहेत का आपल्याला? आहेत ना. ज्या वेळेला चांगलं आयुष्यात घडलेलं ह्या मेमरीज आहेत ना, गप्पा टप्पा मारायला बसतो तेव्हा किती किस्से सांगतो आपण चांगल्या गोष्टींचा. पण what troubles us is the negative and that is what pulls us. सो तिथून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. क्लिअर? ओके. सो आयडेंटिफाईंग दॅट. सो इन द सेम वे आयडेंटिफाईड झालेलं आहे आता मला की मी हे शरीर नाहीये, हे मन नाहीये, आय एम बियॉन्ड ऑल दिस, आय एम युझिंग ऑल दिस. पण द गॅजेट्स दॅट आय एम युझिंग त्यांना क्लेन्झिंगची गरज आहे, तर माझी जर्नी स्मूथ होणार आहे. दॅट इज द रिझन की आपण हे सगळे थेरपीज, मग टॅपिंग असू देत, हेवनिंग असू देत, का वापरतोय? ह्या मनामधले आणि शरीरामधले हे ब्लॉकेजेस, हे कोडिंग्स, हे संस्कार रिलीज होण्यासाठी. सो ज्या वेळेला आता या अंडरस्टँडिंग नंतर ज्या वेळेला आपण टॅपिंग करू, आपलं अंडरस्टँडिंग काय आहे? मला म्हणजे माझ्या मनाला किंवा शरीराला, पण व्यवहारासाठी मीच असणार आहे ना. मला हे लोकांना सांगायचं नाही आहे की मी म्हणजे मन नाहीये, शरीर नाहीये. हे माझं आंतरिक अंडरस्टँडिंग आहे, ही माझी आंतरिक अवस्था आहे. जसं आई गेल्यानंतर जशी लोक आमच्याकडे येत होती अँड पीपल वर शॉक्ड, म्हणजे ही माणसं एवढी नॉर्मल कशी काय असू शकतात? असं नाही की दुःख झालेलं नव्हतं, पण एक वेगळी इंटरनल अंडरस्टँडिंग होती ना. ती कदाचित समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत पण नाहीये त्या पॉइंटला. त्याला समजवणं, त्याला पटवणं हे काम नाहीये. ही माझी या सर्व्हायव्हल मेकॅनिझम साठीची अंडरस्टँडिंग आहे. क्लिअर? सो इथून पुढे जेव्हा आपण हे करणार आहे, वी हॅव टू नो दॅट दो वी आर देअर, वी आर in the background, the foreground helps us to live this life, experience this life. म्हणून ह्या सगळ्या थेरपीज वापरतो टू क्लीन दीज कोडिंग्स. ओके. सो स्टेप 1 काय? आज ज्या वेळेला त्रास होईल, यू हॅव टू नो कशामुळे आहे? मनामुळे आणि शरीरामुळे. जे मी आहे का, मी यूज करते. माझं घर घाण आहे म्हणून मी घाण आहे का? नाही, घर घाण. जसं घर स्वच्छ करायला आपण वेगवेगळी तंत्र वापरतो, तसंच हे घरच आहे ना, शरीर आणि मन, यू युजिंग इट. त्याला स्वच्छ करायला आपण ही तंत्र वापरतो. क्लिअर? सो टॅपिंग केल्यानंतर पण खूप वेळेला असं होतं की रिलीज मिळत नाही, मला पायात एवढं भारी वाटत नाही. कुणाला वाटत नाहीये? मनाला. मी मन आहे का? नाही. मग जायचंय का त्याच्या मागे? इमिजिएटली फोकस विल शिफ्ट. 50%, 80% of your suffering will dissolve by a mere shift in your projecting reality. Clear? So ह्या अंडरस्टँडिंग नी आज आपण होपोनोपोनो कडे जाऊया. ओके. सो आज आपण होपोनोपोनो प्रॅक्टिस करणार आहे टू हील दिस अर्थ दॅट वी आर युझिंग, टू हील एव्हरीथिंग दॅट इज देअर विच इज अ पार्ट ऑफ अस. अँड वी आर अ पार्ट ऑफ इट. कारण तेच आहे ना, एसेन्स तोच आहे सगळ्यात. वेगवेगळ्या बॉडीज आहेत, वेगवेगळं प्रोजेक्शन आहे, पण तेच आहे. टू द बॅकग्राऊंड द फॅब्रिक इज द सेम. देन यू कॅन मेक मेनी थिंग्स आउट ऑफ द फॅब्रिक. द फॅब्रिक इज द सेम, द एसेन्स इज द सेम. जसे संस्कार तसं त्याचं प्रोजेक्शन. क्लिअर? सो आज आपण जे आपल्याच कॉन्शियसनेसचे भाग आहेत, जे कमकुवत झालेले आहेत, त्याला आज आपण हील करण्याचा प्रयत्न करूया. क्लिअर? सो थोडंसं हात वॉर्म करूया. होपोनोपोनो वरती जे यावर्षी जॉईन झाले त्यांना कदाचित माहित नसेल, इट्स अ थेरपी जिथे आपण 4 फ्रिक्वेन्सीज वापरतो कुठलीही गोष्ट हील करायला. ओके.
सो काय आहेत त्या 4 फ्रिक्वेन्सीज? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. ह्याच्यावरती डिटेल्ड व्हिडिओ आहे. सो तुम्ही चॅनलवरती जाऊन जर हो पोनो पोनो, प्रदीप पवार जे आपलं चॅनल आहे युट्यूबवरती, त्याच्यावरती जाऊन जर हो पोनो पोनो म्हणून टाईप केलं तर याच्यावरती एक स्पेशलाइज्ड व्हिडिओ आहे वेअर आय हॅव टॉट डिफरंट मॅजिकल मेथड्स टू यूज हो पोनो पोनो. याच्यावरती खूप रिसर्च आहे जगामध्ये, खूप पुस्तकं आहेत, खूप लोक फार प्रमाणामध्ये हे वापरतात अँड दे एक्सपिरियन्स ग्रेट रिझल्ट्स. सो ज्यांना माहिती नाहीये यू कॅन सी दॅट व्हिडिओ अगेन, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी पण जर बघितलं तर परत एकदा ब्रशअप होईल अँड इट विल हेल्प यू इन दिस क्रायसिस टाइम. ओके, फक्त आसक्ती नाही. वी आर जस्ट अलाविंग अ हिलिंग एनर्जी टू फ्लो थ्रू अस. वी आर बीइंग अवेलेबल. दॅट्स ऑल दॅट इट इज. ओके, सो थोडंसं हात आपण चार्ज करणार आहे. हात थोडेसे वॉर्म करा. हात लांब न्या, जवळ आणा, लांब, जवळ, जवळ. हातामध्ये एक एनर्जीचा बॉल आहे अशी कल्पना करा. कल्पना करा की एक मोठा एनर्जीचा बॉल तुम्ही हातात धरलेला आहे. तुम्हाला जो रंग आवडेल तो बघा. इफ यू फील गोल्डन येलो, येस. इफ यू फील ग्रीन, इफ यू फील सिल्वर, एक असा एनर्जीचा बॉल हातामध्ये धरलाय अशी कल्पना करा. त्याला फिरवा, जर असं रोटेट करा. थोडं प्रेस करायचा प्रयत्न करा. कॅन यू फील द रेजिस्टन्स? यू कॅन फील दॅट ऍक्च्युअली यू आर होल्डिंग अ बॉल. यू आर होल्डिंग एन एनर्जी बॉल इन युअर हँड. त्या एनर्जी बॉलकडे प्रेमाने बघा. इट इज द हिलिंग बॉल. अशा ज्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यात ज्या बिघडलेल्या आहेत आणि त्यांना हिलिंगची गरज आहे, त्या गोष्टी या एनर्जी बॉलमध्ये आहेत अशी कल्पना करा. स्वतःला बघा, स्वतःचं शरीर बघा त्या एनर्जी बॉलमध्ये. तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतील, आज जी आजारी आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये बघा. कोणाच्या आयुष्यात या पॉइंटला फायनान्शियल क्रायसिस असेल तर फाईन, ते पैसे बघा या एनर्जी बॉलमध्ये. रिलेशनशिप क्रायसिस असेल तर ते बघा या एनर्जी बॉलमध्ये. तुमच्या ओळखीच्या कोणाबरोबर किंवा तुमच्या बरोबर काही ट्रॅजेडी घडली असेल अँड यू नॉट एबल टू हील, सी दॅट. स्माइल ॲट इट. की त्या एनर्जी बॉलमध्ये जे काही आहे इतकं, ती एनर्जी जी तुम्ही पकडलेली आहे हातामध्ये इतकी अशोरिंग आहे, हील करणारी एनर्जी आहे. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही येईल इट इज गोइंग टू हील इट. ही अख्खी पृथ्वी त्या एनर्जी बॉलमध्ये आहे अशी कल्पना करा. अँड नाउ रिपीट आफ्टर मी. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you.
love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. तुम्ही हे म्हणत असताना ऍक्च्युली प्रेमाने म्हणा. तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जर असे लाईट होऊ देत, थोडंसं हलकं हसायला येऊ देत, स्मित येऊ देत. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. ते एनर्जी बॉल कडे बघा. त्याच्या आत असलेली प्रत्येक गोष्ट तिचा रंग बदलतोय. इट्स गेटिंग ब्राइटर अँड लाइटर. इट्स गेटिंग ब्राइटर अँड लाइटर. इट्स गेटिंग ब्राइटर अँड लाइटर. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. कल्पना करा की हा बॉल तुम्ही युनिव्हर्स मध्ये ब्लो केलेला. अलगदपणे जस्ट ब्लो इट. जस्ट ब्लो इट. आणि तोच हात फक्त तुमच्या डोळ्यावर ठेवा. सगळ्या चेहऱ्यावरनं फिरवा. ओके. ओपन युअर आईज. जे नवीन आहेत, ज्यांनी होपोनोपोनो ऐकलेलं नाही, आपण हे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू हे कोणाला म्हणतो आणि हे का म्हणतो याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन होपोनोपोनोच्या व्हिडिओमध्ये आहे. डू सी इट. त्याच्यामध्ये भरपूर पद्धती आहेत अजून की आपण वेगवेगळ्या कारणांसाठी हिलिंगला हे कसं वापरू शकतो. ओके. सो हे प्रोफाउंड अंडरस्टँडिंग स्टेप 1चं प्रॅक्टिस करूया. होणार आहे, घसरणार आहे आपण. द माइंड इज गोइंग टू टेक अस अवेअरनेस की ठीक आहे घसरलो, ओके ठीक आहे, काय बिग डील आहे, आयुष्यभर घसरत आलेलं काय त्याच्यामध्ये. सो द माइंड विल क्रिएट प्रॉब्लेम्स, क्रिएट मिझरी. ते मी आहे का नाही, ते मन क्रिएट करतंय. तिथे जायचं नाहीये. डायव्हर्ट. इमिजिएटली एक डिस्टन्स क्रिएट होईल फ्रॉम द सफरिंग अँड द सफरर. ओके. So I hope this helps you in these most troubled times and you also evolve with all that is happening through your life. उद्या भेटूया परत संध्याकाळी 7 वाजता. Thank you and good night.